प्रश्न क्रमांक आहे आपला 6। आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय दिलेलं आहे की श्यामकडे 1 रुपया 2 रुपये व 5 रुपयाचे समान नाणे आहेत, तर त्याकडे 40 रुपये एकूण 40 रुपये आहेत, बरोबर। तर त्याकडे 40 रुपये आहेत, तर 40 रुपये आहेत, तर त्याकडे एकूण नाणी किती, एकूण नाणी किती। आता आपल्याला इथं काही कन्वर्ट वगैरे करायचं नाहीये, त्याच्यामुळे मी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला टोटल अमाऊंट दिलेली आहे 40 रुपये। त्याच्यामध्ये इकडे जर पाहिलं 1 रुपया 2 रुपये 5 रुपये, इथे पण पैशांमध्ये दिलेले नाही, इथं पण सगळ्या गोष्टी रुपयामध्ये दिलेल्या आहेत, बरोबर। आता आपण यांचं जर बेरीज केली तर 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, बरोबर। म्हणजे टोटल झाले 8 रुपये। तर 40 भागीला जर आपण 8 केलं तर 8 पंचे 40, परंतु हे आपलं उत्तर आहे का? परंतु हे आपलं उत्तर नाहीये। कारण का? इथं प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की समान नाणे आहेत, त्याच्याकडे एकूण 40 रुपये आहेत, तर त्याच्याकडे एकूण नाणी किती। आपला फोकस इथं पाहिजे, एकूण नाणी किती। आणि जर आपल्याला दुसरा प्रश्न जर विचारला असता तर दुसरा प्रश्न काय, तर इथं 2 रुपयाची नाणी किती, तर त्यावेळेस आपण उत्तर दिलं असतं 5, ओके। आणि जर अजून प्रश्न ऍड केला तर विचारलं 5 रुपयाची 2 रुपयाची व 5 रुपयाची नाणी किती, तर आपण उत्तर दिलं असतं 10 नाणी। कारण का? हे प्रत्येक नाणी ही 5 रुपये आहेत, प्रत्येक नाणी ही 5 आहेत, तर त्याच्यामुळं आपल्याला जर विचारलं असं 2 रुपयाची नाणी किती, तर आपलं उत्तर आलं असतं 5, परंतु इथं विचारलेलं एकूण नाणी किती। तर मग एकूण नाणी किती, 1 2 3 5 गुणिला 3, आपल्याकडे एकूण नाणी किती आली, 15। किती आली, 15। आता नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न येतो आपला शेकडेवारीमध्ये। हा कशामध्ये, हा शेकडेवारीमध्ये प्रश्न येतो। तर शेकडेवारीचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करत असताना एक लक्षात घ्या, प्रश्न आहे मागील वर्षी साखर 35 रुपये किलो होती। किती रुपये किलो होती, 35 रुपये। आता आहे 50 रुपये। तर मागील वर्षी साखर 35 रुपये किलो होती, आता 42 रुपये किलो आहे। किती आहे, 42 रुपये किलो आहे। तर साखरेच्या भावात शेकडा वाढ किती झाली, किती शेकडा वाढ किती झाली। तर शेकडा वाढ म्हणजे काय, 100 ने 100ला किती, बरोबर। शेकडा वाढ म्हणजे 100ला किती वाढली। तर त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे की 35% बरोबर 100, बरोबर। तेव्हाचे 35 रुपये म्हणजे हे 100% होते। केव्हाचे, मागच्या वर्षीचे 35% म्हणजे 100%, 35 रुपये म्हणजे 100% होते। तर आत्ताचे 42% म्हणजे किती, तर आपण करायचं 42% बरोबर किती। आता हे मांडलं, कसं मांडलं लक्षात घ्या, मागच्या वर्षी 35 रुपये किलो साखर होती, तर या वर्षी किती टक्क्याने वाढली आपल्याला हे काढायचंय। मागच्या वर्षीचे 35 रुपये म्हणजे हे 100% होते, त्याच्यात वाढ झाली 7 रुपयाची आणि झाले ते 42, तर 42 रुपये झाली, तर मग ती किती टक्क्यांनी वाढली। तर मग सिंपल गोष्ट आहे, 42 गुणिला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 42 गुणिला 100 भागीला 35, हा 42 गुणिला 100 हा भागीला वरती आहे ना, हा खाली आणायचा। मग आता भाग जातो का चेक करायचं, कोणत्या संख्येने भाग जातो, 7 सकम 42, 7 5 35, 5 1 5, 5 दुने 10, 5 0 0, सॉरी 7 सकम 42। म्हणजे मग जर 6 आणि 20चा जर गुणाकार केला तर येतो 20, म्हणजे झाले 120। मग आपलं उत्तर हे आहे का, तर आपलं उत्तर हे नाहीये। कारण का, हे एकूण आलं, आपल्याला वाढ विचारलेली आहे। पहिले हे किती होते 100, आता किती झाले 120, म्हणजे मग 120 मधून आपण जेव्हा 100 मायनस करू तर आपल्याला उत्तर भेटतं 20, ते टक्क्यातले यायचं। म्हणजे आता शेकडा वाढ किती झाली साखरेची, ते 20% भाव वाढले त्याचे। म्हणजे पहिले 35 रुपये होती, आता 42 झाले, म्हणजे 20% साखरेचे भाव हे वाढले। आता नेक्स्ट मध्ये काय आहे
आता विचारलं 18 व 24 यांचा लसावी किती? काय 18 व 24 यांचा लसावी किती? बरोबर. आता लसावी आणि मसावी काढत असताना आपण काय करतो की ह्या अशा संख्यांना, अशी कोणती संख्या आहे की लहानातल्या संख्येने भाग जाईल बा दोन्ही संख्यांना. बरोबर. आता आपण घेऊ 18 व 24. आता याला दोन्ही भाग जातो, 2 नमा 18, 2 कमी 2 दुनी 4. आता 3 नेही भाग जातो, 3 त्रिक 9, 3 चौक 12. ओके, 3 चौक 12. आता आपण जर पाहिलं, आता या 3 आणि 4 आला, इथं कोणत्याही एका संख्येने दोघं संख्यांना भाग जात नाही. त्याच्यामुळे मग आपण काय करतो, 3 1 3, हा 4 जसा तसा, परत 4 1 4. परंतु या दोन संख्यांनी दोघांना भाग गेलेला आहे. बरोबर. मग आता जर आपण पाहिलं लसावी, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36 आणि 36 दुने 72. म्हणजे कसं 4 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 2. तर आपण यांचा जर गुणाकार केला तर 4 त्रिक 12, 12 त्रिक 36 आणि 36 दुने 72 यांचा काय आला लसावी. बरोबर. जर आपल्याला या ठिकाणी मसावी विचारलं असता, काय मसावी विचारला असता, तर आपल्याला मसावीमध्ये काय आलं असतं की ह्या संख्येने आणि ह्या संख्येने दोघांना भाग गेलेला आहे. म्हणजे आपला मसावी काय आला असता, तर मसावी आला असता आपला 6. काय आला असता मसावी 6. तर अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम सोडवायचे असतात. तर जय हिंद. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.